उत्तर कोरियानं केलेल्या 5व्या अणुबॉम्ब चाचणीच्या विरोधात जगभरातून पडसाद उमटतायत, प्रतिक्रिया उमटतायत. दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाचा हुकुमशाह असलेला किम जॉनवर टीका केली, तर दुसरीकडे चीननं परत अशी चाचणी केली तर त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा दिलाय. तर जपान आणि अमेरिकेनं देखील या अणुबॉम्ब चाचणीचा निषेध केलाय. इराणमधील तेहरान भागातील हजारो नागरिकांनी सौदी अरबच्या विरोधात निदर्शनं केली. सौदी अरबने इराणच्या नागरिकांवर हजमध्ये येण्यास लावलेला बंदी घातल्यानं या इराणच्या नागरिकांनी निदर्शनं केली. तुर्कस्तानमध्ये 2000 शिक्षकांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान सरकारनं 1100 शिक्षकांचं निलंबन केलं होतं. या शिक्षकांना आयसिस विरुद्ध लढणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप सरकारनं केला होता. त्याच्याच विरोधात शिक्षकांनी हा मोर्चा काढला होता. रशियन लष्कराची एक्झरसाइज क्रायमिया सुरू आहे. या एक्झरसाइजमध्ये रशियाच्या लष्करातील 12,500 सैनिक तसंच नेव्हीच्या शिप तसंच जेट विमानांचा देखील या सरावात समावेश होता. या मिलिटरी सरावाला कॉक्सस 2016 असं नामकरण करण्यात आलं होतं. सिरियामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 4 लहान मुलांचा मृत्यू झालाय, तर अनेक नागरिक जखमी झालेत. सिरिया सिव्हिल डिफेन्सच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल साईटवर अपलोड केला आणि असे हल्ले रोखण्याची मागणी केली. पॅरिसमध्ये एका ज्वेलरी शो मध्ये जगातील अतिशय दुर्मिळ हिरा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हा हिरा 813 कॅरेटचा आहे. आफ्रिकेतील बोत्सवानाच्या खाणीमध्ये सापडलेला हा हिरा दुबईच्या एका कंपनीनं 400 कोटी रुपयांना विकत घेतला. रशियामध्ये 21 वर्षाच्या एका तरुणाला पोकेमॉन गो खेळण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हा तरुण चर्चमध्ये गेम खेळत होता. धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. क्युबामध्ये दुर्मिळ प्रजातींच्या 2 डॉल्फिन माशांना मच्छीमारांनी वाचवले. हे डॉल्फिन किनाऱ्याजवळ जाळ्यात फसले होते. अमेरिकेमध्ये मिस अमेरिका स्पर्धेमध्ये एरिन फलहाटी नावाच्या गे व्यक्तीनं भाग घेतलाय. 95 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मिस अमेरिका स्पर्धेत गेनं सहभाग घेतला. चीनमधील बीजिंग वाईल्ड लाईफ पार्कमध्ये पर्यटकांसाठी 7 नव्या सिंहांच्या बछड्यांचा समावेश करण्यात आलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.